नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गणेश राजपूत मराठी बेस्ट नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, यंदा 15,000 जागेसाठी जी महाराष्ट्रात पोलीस भरती निघलेली आहे त्या पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याकडं आवश्यक कुठले डॉक्युमेंट्स पाहिजे, कुठले कागदपत्र पाहिजे त्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर देणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ यंदा तुम्ही पोलीस होणारच ही माझी मराठी बेस्ट नॉलेज या यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला भरभरून शुभेच्छा. तुमच्या आईवडिलांचे कष्ट, स्वप्न, तुम्ही केलेली परिश्रम, मागील 2-4 वर्षापासून तुम्ही जे प्रयत्न करत आहात, पोलीस भरतीची वाट पाहत होता जाहिरातीची, ती जाहिरात आज आलेली आहे 15,000 जागांसाठी. तर मित्रांनो, तुम्ही यंदा निश्चित पोलीस व्हाल ही अपेक्षा बाळगतो. तुम्ही खांद्यावरती वर्दी घेणार, तुम्ही पोलीस होणार, तुमचं स्वप्न पूर्ण करणार. परंतु या पोलीस भरतीचा फॉर्म भरत असताना आपल्याकडे कुठल्या डॉक्युमेंट पाहिजेत, आवश्यक आहेत याची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता मी सांगायला सुरुवात करत आहे. तर मित्रांनो, सर्वात प्रथम पाहिजे ते म्हणजे तुमच्याकडे तुमचं स्वतःचं आधार कार्ड पाहिजे मित्रांनो, आणि तेही तुमचं व्हॅलिड असलं पाहिजे. व्हॅलिड म्हणजे काय आधार कार्ड? तर मित्रांनो, एक 7-8-10 वर्षापूर्वीचा तुमचा त्याच्यावरती फोटो असू शकतो, किंवा ते लहानपणीचा तुमचा एखादा त्याच्यावर फोटो असेल. तर काय करा, जर तसं काय असेल तर तुम्ही ते आधार कार्ड तुमचं अपडेट करून घ्या मित्रांनो. आता सध्या ऑनलाईनमध्ये तुम्हाला ते 5-6 दिवसात लगे मिळून जातं, त्याची तुम्ही प्रिंट काढू शकता मित्रांनो. तर तुमचं जर आधार कार्ड अपडेट नसेल तर तुम्ही मात्र ते आधार कार्ड तुमचं अपडेट करून घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला जो पाहिजे तो तुमचा स्वतःचा असा मोबाईल नंबर पाहिजे, आणि तुमच्या आधारला तुमचं मोबाईल नंबर हा लिंक असणं गरजेचं आहे मित्रांनो. तसेच तुमचा स्वतःचा ईमेल ID व्हॅलिड असणं फार गरजेचं आहे. हे तुमचं पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ह्या आवश्यक बाबी आहेत मित्रांनो. सर्वात प्रथम तुमचं आधार कार्ड पाहिजे, आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं पाहिजे, तुमचा स्वतःचा व्हॅलिड असा ईमेल ID पाहिजे, तुमचे चालूचे पासपोर्ट साईज फोटो पाहिजे, आणि तुमचं सही पाहिजे मित्रांनो. फोटोही तुम्ही जुने वापरू नका, सध्याचे चालू स्थितीचे तुम्ही फोटो काढून घ्या. त्याच पद्धतीनं शालेय डॉक्युमेंट म्हणजे तुमच्याकडे पाहिजे तुमचं 10वी आणि 12वीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र पाहिजे मित्रांनो. 10वी आणि 12वीचं गुणपत्रक हे तुमच्याकडे असतेच आणि असायला पाहिजे मित्रांनो. त्याचबरोबर तुमच्याकडे पाहिजे शाळा सोडल्याचा दाखला. शाळा सोडल्याचा 10वी किंवा 12वीचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा त्याची झेरॉक्स तुमच्याकडे असते ते चालते मित्रांनो. 10वी आणि 12वीचं गुणपत्रक जर तुमच्याकडे एखादं काळ वगैरे झालं असेल तर ते गुणपत्रक तुम्ही तात्काळ बोर्डाकडून मागवून घ्या. सध्या 7-8 दिवसात तुम्हाला ते मिळून जातं बोर्डाकडून. जर घाळ झाला असेल तर सर्वात प्रथम 10वी किंवा 12वीचा शाळा सोडल्याचा दाखला, त्याची झेरॉक्स किंवा बोनाफाईड किंवा शाळा सोडल्याची दाखल्याची झेरॉक्स तुमच्याकडे असतेच मित्रांनो. 10वी आणि 12वीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र हे तुमच्याकडे पाहिजे. त्याबरोबर पाहिजे ते म्हणजे तुमचं रहिवासी दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट, डोमिसाईल नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, तहसीलदार साहेबांच्या सहीने दिलेलं डोमिसाईल नॅशनॅलिटी सर्टिफिकेट पाहिजे, आणि ते पाहिजे ते व्हॅलिड पाहिजे मित्रांनो. डोमिसाईल सर्टिफिकेट हे तुमचं 15 वर्षासाठी तुम्हाला दिलेलं असतं. परंतु तुम्ही जर फार पूर्वी 2010 सालामध्ये जर ते काढलं असेल तर सध्या 2025 चालू आहे, ते तुमचं ग्राह्य धरलं जाणार नाही, कारण 15 वर्ष होऊन जातात. 2010 नंतर म्हणजे 2011, 12, 13, 14, 15 या कालावधीमध्ये जर तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेट तुमचं काढून घेतलेलं असेल तर ते निश्चित चालते, ते 15 वर्षासाठी दिलेले असते. त्याचबरोबर पाहिजे म्हणजे तुम्ही कास्ट प्रवर्गातून येत असाल मित्रांनो तर तुमच्याकडं जातीचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट असणं फार महत्त्वाची बाब आहे, आणि ते तुमचं पोलीस भरतीचा फॉर्म भरत असताना तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट तुमचं असणं गरजेचं आहे मित्रांनो. त्याचबरोबर पाहिजे ते म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही जर कास्ट प्रवर्गातून येत असाल, SC BC OBC NT VJNT याच्यामधून जर येत असाल तर तुमच्याकडं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं फार गरजेचं आहे, आणि तेच नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट व्हॅलिड असणं फार गरजेचं आहे. व्हॅलिड म्हणजे काय? समजा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे साधारणतः सध्या 3 वर्षासाठी दिलं जातं, कोणाकडे ते 1 वर्षाचंही असू शकतं. परंतु 3 वर्षासाठी जे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट दिलेलं असतं त्या तुमच्या सर्टिफिकेटवर तुम्ही खालच्या बाजूला पाहू शकता की त्याच्यावरती त्याची एक्सपायरी डेट दिलेली असते. जसं मार्च 2025, 2026, 2027, मार्च 2025, 26, 27 अशा पद्धतीची त्याच्यावरती एक्सपायरी डेट असू शकते. ते तुमचं व्हॅलिड आहे का ते तपासून बघा. जर नसेल तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढून घ्या मित्रांनो. त्याच पद्धतीने तुमच्याकडे पाहिजे
7 व्हॅलिडिटी वैधता प्रमाणपत्र. जर नसेल तर त्याच्यासाठी तुम्हाला कालावधी दिला जातो. त्याचबरोबर पाहिजे ते म्हणजे तुमचं MSIT सर्टिफिकेट. MSIT केलं जर असेल, प्रमाणपत्र असेल तर उत्तमच आहे. जर तुमच्याकडे MSIT सर्टिफिकेट नसेल, तुम्ही तो कोर्स केला नसेल, तरी तुम्हाला याच्यासाठी 6 महिन्याचा कालावधी दिला जातो. भरती झाल्यानंतर तुम्ही ते 6 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही ते MSIT सर्टिफिकेट सादर करू शकता मित्रांनो. त्याचबरोबर पाहिजे जर तुम्ही समांतर आरक्षणाचा लाभ घेणार असेल, समांतर आरक्षणाचा जर तुम्ही लाभ घेणार असाल, तुम्ही पोलिसांचे पाल्य, माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अनाथ, होमगार्ड याचा जर समांतर आरक्षणाचा लाभ तुम्ही घेणार असेल तर त्याचंही प्रमाणपत्र तुमच्याकडे आवश्यक आहे मित्रांनो. तर पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला इत्यादी कागदपत्रांची जुळवाजुळवी निश्चित स्वरूपात करावी लागणार आहे. जर तुमच्याकडे यातील एखादे कागदपत्र काय तुमच्याकडे नसतील तर तुम्ही ते तात्काळ काढून माही सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र, सिद्ध सुविधा केंद्रामध्ये जाऊन साधारण 8-10 दिवसांमध्ये तुम्हाला हे सर्टिफिकेट दिलं मिळतात. तर ते तुम्ही तात्काळ मिळवा मित्रांनो. ST आणि SC याच्यासाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागत नाही आहे. बाकीच्या इतर प्रवर्तील कास्टधारकांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट गरजेचं असतं. तर मित्रांनो, पोलीस भरतीचा फॉर्म भरत असताना तुमच्याकडे हे सर्व डॉक्युमेंट असणं फार गरजेचं आहे. कुठल्याही पद्धतीत कागदपत्रात तुम्ही निष्काळजीपणा करू नका. पुन्हा एकदा तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो कुठल्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. सर्वात प्रथम पाहिजे म्हणजे तुमच्याकडं आधार कार्ड, मोबाईल नंबर आधारला लिंक असणं गरजेचं आहे. चालू सद्यस्थितीतील तुमचे फोटो, सही, 10वी किंवा 12वीचा शाळा सोडल्याच्या दाखल्याची झेरॉक्स, डोमेसाईल सर्टिफिकेट, तुम्ही कास्टमध्ये येत असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, 10वी 12वीचं गुणपत्रक, प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. समांतर आरक्षणाचा लाभ घेत असेल तर त्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो. EWS असेल तर EWSचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे मित्रांनो. तर पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी तुमच्याकडे इत्यादी कागदपत्र आहेत का त्याचे तपासून करून घ्या आणि ते तपासून व्हॅलिड आहेत का, नॉन क्रिमिनल डोमेसाईल व्हॅलिड आहेत का हे खात्री बाळगा. नंतरच फॉर्म भरमा आणि नसेल तर तात्काळमध्ये हे तुम्ही कागदपत्र जुळवाजुळवी करा, काढून घ्या मित्रांनो. तर माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचा आभारी मानतो आणि यावर्षी तुम्ही निश्चितच पोलीस होणार अशी माझ्या मनाशी बाळगतो आणि मराठी बेस्ट यूट्यूब नॉलेजतर्फे तुम्हाला पोलीस होण्यासाठी भरभरून शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.